पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस सुरू झाला की दरवर्षी वातावरण बदल झाल्याने अनेक आजार डोक्यावर काढतात. डेंग्यू, मलेरिया, कॉलरा, डायरिया, टायफॉइड हे सगळे शब्द तर या काळात हमखास कानावर पडतात. या काळात प्रौढ आणि तरुण आजारी पडतातच, पण याचा सर्वात जास्त फटका बसतो लहान मुलांना. ICMRचा अहवाल सांगतो की या काळात 10 वर्षाखालील मुले आजारी पडण्याचे प्रमाण 20 ते 30% वाढते. या काळात पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सुद्धा पंचायत निर्माण होते. अस्वच्छ पाण्यामुळे तर कितीतरी चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागतो. युनिसेफची आकडेवारी सांगते की अस्वच्छ पाणी आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे जगभरात दररोज 5 वर्षाखालील 1000 मुलांचा मृत्यू होतो. म्हणूनच पावसाळ्याच्या काळात लहान मुलांची विशेष काळजी घ्यायला हवी. नमस्कार, मी गणेश साळुंके. आज आपण हेल्थ विथ सकाळच्या या एक्सप्लेनर सिरीजमधून पावसाळ्यात लहान मुलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने पावसाळ्यात मुलांना विविध प्रकारचे आजार होतात. नाक गळणे, घसा खवखवणे, शिंका येणे, हलका ताप येणे ही लक्षणे तर या काळात बऱ्याच लहान मुलांमध्ये दिसतात. बहुतेक वेळा ही सामान्य सर्दी असते, ज्याला वैद्यकीय भाषेत ॲक्यूट रायनोफॅरेंजायटिस असं म्हणतात. मात्र काही मुलांमध्ये विषाणू किंवा जीवाणूंचा संसर्ग फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यामुळे निमोनिया होऊ शकतो. पावसाळ्याच्या काळात बुरशी, परागकण आणि धुळीचे कण वातावरणात वाढतात, त्यामुळे दम्याचा त्राससुद्धा उद्भवू शकतो. तर काही मुलांमध्ये श्वसन नलिकांना सूज येऊन ब्रॉन्कायटिस होण्याची शक्यता निर्माण होते. पावसाळ्यात पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित होते, त्यामुळे कमकुवत पचनसंस्था असणाऱ्या लहान मुलांमध्ये टायफॉइड, कॉलरा, अतिसार म्हणजेच डायरिया यासारखे आजार होतात. वातावरणातील सततच्या ओलाव्यामुळे मुलांच्या त्वचेवर पुरळ येणे, फंगल इन्फेक्शन वाढणे या समस्या वाढतात. पावसाळ्यात ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर वाढते, त्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया यासारख्या आजारांचा याच काळात थैमान वाढतो. अनेकांना साधा ताप आणि डेंग्यू मलेरिया यातला फरक समजत नाही. मग तो कसा ओळखायचा याबद्दल आम्ही बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सौरव मांगडे यांच्याशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की डेंग्यूमध्ये अचानक खूप ताप येतो, अंगदुखी, डोकंदुखी, मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात. मलेरियामध्ये तापासोबत थंडी वाजणे आणि नंतर घाम येणे ही लक्षणे अनेकदा दिसून येतात. सामान्य व्हायरल तापात सर्दी, खोकला, घसा दुखणे अशी लक्षणे असतात. पण लक्षात ठेवा की केवळ लक्षणावरून निदान करणे नेहमीच शक्य नाही. त्यामुळे ताप जर का 2-3 दिवसांपेक्षा जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आपल्या मुलांना पावसाळ्यातील आजारांपासून वाचवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणे. यासाठी पालकांनी मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवं. मुलांची प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी संत्री, पेरू, आवळा यांसारख्या व्हिटॅमिन C असणाऱ्या फळांचा आहारात उपयोग करायला हवा. मूल 1 वर्षापेक्षा मोठे असल्यास त्याच्या आहारात हळद, आले आणि मध यांचा वापर करावा. त्यामुळे मुलांची नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. आहारामध्ये फळे, हिरव्या भाज्या आणि कडधान्यांचा समतोल असावा. आहारासंबंधी डॉक्टर सौरव मांगडे म्हणाले की पावसाळ्यात रस्त्यावरचे उघडे पदार्थ खाऊ नयेत. कापून ठेवलेली फळे, बराच वेळ बाहेर ठेवलेले अन्न शक्यतो टाळावे. त्याचबरोबर लहान मुलांना नेहमी पिण्याचे पाणी हे उकळून थंड करून द्यावे. या काळात लहान मुलांच्या स्वच्छतेसंबंधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना जेवणापूर्वी आणि बाहेरून खेळून आल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवायला सांगावेत. फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी मुलांच्या अंगावर ओले कपडे ठेवू नयेत. रोगप्रतिकारशक्ती टिकून ठेवण्यासाठी आणि आजारातून बरे होण्यासाठी मुलांना योग्य प्रमाणात झोप गरजेची आहे. लहान मुलांना 9 ते 12 तासांच्या झोपेची गरज असते, त्यामुळे पालकांनी मुलांच्या झोपेकडे विशेष लक्ष द्यावं. या काळात कपड्यांच्या बाबतीत सुद्धा काळजी घ्यायला हवी. लहान मुलांचे हात पाय पूर्ण झाकले जातील असे कपडे घालावे, जेणेकरून त्यांना डास चावणार नाहीत. घराच्या आसपास कुठेही पाणी साचू देऊ नका. विशेषतः कुंड्या, छत, टायर, रिकामे डबे, बादल्या, पाण्याच्या टाक्या यांची नियमित तपासणी करा. औषधोपचारांसंबंधी डॉक्टर मांगडे म्हणाले की लहान मुलांना पावसाळ्यापूर्वी फ्लूची लस देणे गरजेचे आहे. फ्लूची लस 6 महिन्यावरील सर्व मुलांना देता येते आणि ती दरवर्षी घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे टायफॉइडची अत्याधुनिक कॉन्ज्युगेट लस ही 6 ते 9 महिन्यानंतर देता येते. ती सुद्धा लहान मुलांना आवश्यक द्यावी. ते पुढे असेही म्हणाले की आजकाल ताप आला की अनेकदा लोक स्वतःहून मुलांना अँटीबायोटिक देतात.
पण प्रत्यक्षात बहुतेक ताप हे व्हायरल असतात आणि त्यामुळे अँटीबायोटिकचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. उलट विनाकारण अँटीबायोटिक दिल्याने जुलाब, उलट्या, ॲलर्जी यासारखे दुष्परिणामसुद्धा लहान मुलांना होऊ शकतात. आणि गरज नसताना अँटीबायोटिक देण्याचा सर्वात मोठा धोका हा असतो की या औषधांमुळे जंतूंमध्ये या औषधांविरोधाची रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. त्यामुळे जेव्हा खरंच अँटीबायोटिकची गरज असते तेव्हासुद्धा ही औषधं काम करत नाहीत. त्यामुळे कोणतेही अँटीबायोटिक औषध चालू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा तर मुलाला 48 तासांपेक्षा जास्त काळ तीव्र ताप असेल, मुलं अन्न किंवा पाणी घेत नसेल, त्याला सतत उलट्या किंवा जुलाब होत असतील, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर अजिबात वेळ न घालवता लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. जर तुमच्या मुलाला अस्थमा म्हणजे दम्याचा त्रास असेल तर पावसाळ्याच्या आधीच डॉक्टरांकडून योग्य मॅनेजमेंट प्लॅन घ्यावा. पावसाळा हा लहान मुलांसाठी मैदानावर मनसोक्त खेळण्याचा, पावसात भिजण्याचा आणि आयुष्यभरासाठी सुंदर आठवणी गोळा करण्याचा काळ असतो. या काळात मुलांना घरात डांबून ठेवणं योग्य नाही. म्हणून आम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टींची काळजी घ्या. त्यामुळे मुलेसुद्धा आजारांपासून लांब राहतील आणि मनसोक्त पावसाळ्याचा आनंदसुद्धा घेऊ शकतील. आजच्या भागात आपण लहान मुलांची काळजी कशी घ्यायची हे पाहिलं. पुढच्या भागात आपण प्रौढ आणि तरुणांनी पावसाळ्यात कोणती काळजी घ्यायला हवी हे जाणून घेणार आहोत. माझी सहकारी कोमल जाधव दर मंगळवारी तज्ज्ञ डॉक्टरांसह आपणा सर्वांच्या भेटीला येत असते. त्यामुळे दर मंगळवारी हेल्थ विथ सकाळचा हा शो पाहायला विसरू नका. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.